शरीरातला अवघडलेपणा सावकाश सावकाश झिरपून जात होता. शरीर सैल पडत होतं. मध्येच केव्हा तरी तिच्या हातातलं पुस्तक शेजारी गळून पडलं आणि चंदीला झोप लागली. एखाद्या तारेने खेचल्यासारखं तिचं शरीर ताठ झालं होतं. आपण झोपेतच स्वप्न पाहत आहोत की जाग्या झालो आहोत हेच तिला समजेना. अंगावरचं ब्लँकेट सरकलं होतं. हातपाय गार पडले होते. कान उशीवर दबला गेला होता आणि कानात एखाद्या प्रचंड पडघमसारखा आवाज घुमत होता. अंगावर ब्लँकेट घेण्यासाठी तिने डोळे उघडले. खोली अंधारात कशी? आपण वाचत होतो ना. दिवा लावण्यासाठी तिनं आपला हात बेड स्विचवर ठेवला, पण स्विच दाबला नाही. बाहेरच्या कोणत्या तरी खोलीतून हालचालीचा अस्पष्टसा आवाज तिच्या कानावर आला. क्षण मात्र ती भयाने जागच्या जागी थिजली. मग स्पष्टीकरण आलं. आई बाबा परत आले पाहिजेत. मोठ्या दरवाजाची एल की त्यांच्यापाशी होती. ते खोलीत डोकावून गेले असतील. ती झोपली आहे असं पाहून त्यांनी दिवाही मालवला असेल. चंदीने समाधानाचा एक मोठा श्वास सोडला. मग तिने मनगट वर करून रेडियम डायलमध्ये वेळ पाहिली. 10 वाजले होते. 10 फक्त? झोप लागल्याला 1 तासच झाला होता. म्हणजे मग आईबाबा परत आल्याची शक्यता कमी. मग तो आवाज कोणाचा? मनात पुन्हा एकदा भीतीची भरती आली. अंगाभोवती तिने ब्लँकेट घट्ट गुंडाळून घेतलं. तिला ही गादीची पांघरुणाची ऊब सोडून बाहेरच्या गार काळोखात जायची मुळीच इच्छा नव्हती. छे छे, असं भिवून उपयोग नाही, ती मनाशीच म्हणाली. घर रिकामच आहे. मनातल्या शंका कुशंका प्रत्यक्ष पाहून त्यांचं निरसन केलं पाहिजे. नाहीतर क्षण आणि क्षण मन अस्वस्थ राहील, शांतता मिळणार नाही. तिने स्विच दाबला. डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाने खोली उजळून निघाली. तिची नजर खोलीवर फिरली. खोली रिकामी होती, पण मनाचा एक कोपरा म्हणत होता, आवाज इथं आला नाही, पलीकडच्या कोणत्या तरी खोलीत आला होता. हो हो, तिथंही पाहणार आहे. ती आपल्याच संशयी मनाला बजावित होती. कॉटखाली उतरून तिने पाय सरकवले. अंगाभोवती एक हलकीशी शाल घेतली. बाहेर उजेड होता की अंधार होता हे तिला माहीत नव्हतं. खोलीतल्या प्रकाशानं डोळे दिपवून बाहेर अंधारात जायला तिला नको वाटत होतं. मोठ्या धैर्याने तिने दिवा मालवला आणि हलक्या पावलाने ती दाराकडे निघाली. दारापाशी क्षणभर थांबून तिने हळूच पडदा सरकवला. बाहेर सर्वत्र काळोख होता. डोळ्यांवर झोप होती म्हणूनही असेल, पण तिला सर्व खोल्या कोणत्या तरी अर्थाने वेगळ्या अपरिचित वाटत होत्या. ओबडधोबड वाटत होत्या. पण त्यावर अधिक विचार होण्याआधीच स्वयंपाकघरातून एक बारीक आवाज झाला. टेबलावरची एखादी वस्तू हलल्यासारखा. आईबाबा तर शक्यच नाही. असं अंधारात तर शक्यच नाही. तिला वाटत होतं मोठ्यानं ओरडावं, पण घशाला कोरड पडल्यासारखी झाली होती. कोण कोण आहे? एक घोगरा आवाज तिच्या तोंडून कसा तरी निघाला. स्वयंपाकघरातून पुन्हा तोच लहानसा काहीतरी सरकल्याचा आवाज झाला. चंदी काही क्षण होती तिथंच धापा टाकीत उभी राहिली होती आणि मग एका निर्वाणीच्या धैर्याने ती झपाट्याने स्वयंपाकघराकडे निघाली. अंगावरून एक गार वाऱ्याची झुळूक गेल्याची तिला जाणीव झाली. मनात अर्धवट विचारही आला. एखादी खिडकी तर चुकून उघडली राहिली नसेल ना? तसं असलं तर एखादं चोरटं मांजर आत आलं असेल आणि स्वयंपाकघरातलं काहीतरी खात असेल किंवा नुसतं पाहतही असेल. एक तरी सुसंगत स्पष्टीकरण मनात येताच तिला केवढा तरी धीर आल्यासारखा वाटला. ती स्वयंपाकघरात पोचली. खट असा आवाज झाला. दिवा लागला. स्वयंपाकघर रिकामं होतं. अपघातासाठी तिने शरीर ताठ केलं होतं. तो आलाच नाही. पायाखालची पायरी चुकताच धक्का बसावा तसा तिला धक्का बसला. मनाला बसणारे हे झोके आता असह्य होऊ लागले होते. विचारमग्न अवस्थेत ती काही वेळ स्वयंपाकघराच्या दाराशी तशीच उभी राहिली होती. मग तिने दिवा मालवला आणि ती माघारी वळली. बाहेर चंद्र उगवला असला पाहिजे, कारण त्याचा निळसर क्षीण प्रकाश
पूर्वेकडच्या खिडक्यातून आत येत होता. घराची रचना अशी होती, स्वयंपाकघराच्या दारातून सर्व खोल्यात नजर पोचत होती. चंदी सर्व खोल्यातून नजर फिरवत होती आणि बाबांच्या खोलीवरून नजर जात असताना अलमारीतल्या आरशात पुन्हा तिला ती अस्पष्टशी हालचाल दिसली. जरा दबकूनच ती त्या खोलीतल्या दारापाशी गेली. आरशात काहीतरी दिसत होतं खरं, पण ते कशाचं प्रतिबिंब होतं? का काचेतला पांढरा डागच होता? उदबत्तीच्या धुराचं वलय वर चढता चढता जसं वेगवेगळे आकार घेतं तसं ते दिसत होतं. धुसर पदर एकमेकांवरून सरकत होते, एकमेकात मिसळत होते, एकमेकांभोवती पीळ घालत होते. एखादा खूप उंच माणूस हात पसरून उभा राहिल्यासारखा तो आकार दिसत होता. आत जायची काही तिची हिंमत झाली नाही. ती माघारी वळली. तशीच दुसरी तरल धुसर आकृती हॉलमधून सरकत सरकत स्वयंपाकघराच्या दिशेने चालली होती. ती बाहेरच्या दारातून आली नव्हती हे खास. चंदीला तर वाटलं हॉलमधल्या मोठ्या आरशाच्या गार काळोखाच्या गर्भातून तिचा उगम झाला असावा. चंदी खोलीच्या दाराची चौकट घट्ट धरून उभी होती. हे खरं असणं शक्य नाही, ती मनाशी म्हणत होती. ताणाने आणि काळजीने माझ्या डोळ्यांना हे भास होत आहेत किंवा मी झोपेतच असेन, एखादं स्वप्न पाहत असेन. तिला आता या घराचा विस्तार अवाढव्य वाटत होता. तिला तिच्या लहानशा खोलीची सुरक्षितता हवी होती. ती घाईने खोलीकडे निघाली. चंद्राच्या निळसर धुसर प्रकाशात घर अपरिचित वाटत होतं. पायाखालची एखादी वस्तू हेलकावे खाताना दिसावी तशा सर्व वस्तू हेलकावत होत्या. ती कशीबशी खोलीत पोचली आणि अंधारातच कॉटकडे निघाली. दिशा चुकली की काय कुणास ठाऊक, पण तिच्या पुढं केलेल्या हाताला भिंत लागली पण पलंग लागलाच नाही. चंदी थकून खाली वाकली. हाताने खालची जागा चाचपून पाहायला लागली. तिला जाणवलं की वास्तू रिकामी नव्हती, कशाने तरी भारलेली होती आणि आता चारी दिशांनी ती तिच्यावर कलंडत होती. तोंडाशी आलेला हुंदका कसा तरी दाबून धरीत तिनं स्विच कॉर्डसाठी हात हवेत फिरवला. हाताला कॉर्ड लागला नाही, पण एक ओलसर मऊ चेहरा मात्र लागला. ती दचकून मागं सरकली आणि पलंगाला अडखळली. धापांनी श्वास घेत ती वर चढली आणि तिने दिवा लावला. खोली रिकामी होती. चंदी पलंगाकडे अविश्वासाच्या नजरेने पाहत होती. हा काय प्रकार होता? हे स्वप्न नव्हतं खासच. पलंग हल्ला होता की तिचा मेंदू भरकटला होता? पण एक खरं, घरात केवळ अंधारच भरलेला नव्हता, आणखी काहीतरी होतं. घरात मग खोलीत जी उबदार सुरक्षितता ती अपेक्षित होती ती गेली होती. दबक्या पावलांनी ती खिडकीपाशी गेली. बाहेरचं आवार चंद्रप्रकाशात निळं काळं वाटत होतं. गारठाही खूप असेल, पण ती बाहेर गेली तर थंडीनं गारठेल, पण या छळवादातून तर सुटेल. नेमकी त्या क्षणी एक उंच पांढरी आकृती बंगल्याच्या कंपाऊंड बाहेरून सावकाश सावकाश गेली. चंदीचं सर्व अंग शहारलं. तो माणूस जाता जाता आपल्याकडे टक लावून पाहत होता का? तो कंपाऊंड ओलांडून पुढे गेला का त्या मोठ्या झाडामागे लपला आहे? स्वयंपाकघरात भांड्याचा एकदम खणखणाट झाला. टेबलावरची सर्व भांडी कोणीतरी हाताने फरशीवर ढकलून दिल्यासारखा. आई ग, असं म्हणत चंदी मागं सरकली. मागे काहीतरी होतं. क्षणार्धात नाहीसं झालं, पण मागून सावकाश सावकाश येऊन तिच्या मागे थांबलं होतं. तिला समजलं की या घरात यापुढे राहणं शक्यच नाही, बाहेर पडायला हवं. कोट घेण्यासाठी तिनं अलमारी उघडली. पुढं केलेला हात ओरडून मागे घेतला. अलमारीत जिथे हुकला कपडे असायला हवेत तिथं एक चेहरा लोंबकळत होता. दात विचकून तिच्याकडे पाहत होता. तिनं अलमारीचं दार दणदिशी लावलं, पण त्या अलमारीच्या आरशात तिला आपल्या मागे एक पांढरी आकृती साकार व्हायला लागलेली दिसली. आकार पुरा होण्याआधीच ती पळत पळत खोली बाहेर आली. इकडे तिकडे न बघता ती सरळ मोठ्या दरवाजाकडे निघाली, पण 5 पावलांवरच थांबली. दारापाशी कोणीतरी उभं होतं, पांढऱ्या कपड्यातलं. खिडकीतून बाहेर उडी मारण्यासाठी ती खिडकीकडे गेली, पण प्रत्येक खिडकीत तो चेहरा होता, पूर्वीच पाहिलेला, घड्याळाच्या लमक्यासारखा दोन्ही अंगाला फिरणारा.
तिला वाटलं खूप मोठ्यानं किंचाळावं, पण शेवटी मध्यवर्गीय प्रतिष्ठा आड आली. आपल्यासारखे लोक असं करीत नाहीत. मग तीही संधी गेली. भीतीने तिची वाचाच बसल्यासारखी झाली. ती घरातल्या खोलीतून भिरभिरत होती आणि प्रत्येक खोली भरलेली होती. पडदे हलत होते, पंखे फिरत होते, आरसे तर जास्तच भीतीदायक होते. खोलीचा विस्तार आणि काळोख आरशाच्या आत पसरत जात होता. तिथे काहीतरी जन्म घेत होतं. ती समोर उभी राहताच तिच्या दिशेने पुढे सरकत होतं. ती बाबांच्या खोलीत गेली. बाबांच्या टेबलापाशी कोणीतरी पाठमोरं बसलं होतं. ती आत येताच ते वळून उभं राहायला लागलं. ती खोली बाहेर येताच टेबल धाड दिशी आडवं पडलं. ती आईच्या खोलीत गेली. ड्रेसर समोर काहीतरी बसलं होतं. केसांवरून हात फिरवत होतं. ते मागे वळायला लागताच चंदी ओरडत बाहेर आली. खोलीत ड्रेसर खाली पडलं. आरसा खळखळत फुटला. आपल्या सर्वांगातून वाफा निघत आहेसं तिला वाटलं. शहाणपणाचा एकच विचार काळोख्या वादळी रात्रीतल्या विजेसारखा तिच्या मनातून प्रकाशून गेला. आपल्याला सडकून ताप तर नाही ना भरला? त्या तापातला तर हा वात नाही. मग तो प्रकाश केला. वादळ पुन्हा घोंगावत आलं. पडदे फडफडत होते. रेडिओ वाजत होता. घरातल्या खोल्यातून काहीतरी तिच्यावर झेपावत होतं. घराच्या भिंती तिच्याकडे झुकत होत्या. ती शेवटचीच किंचाळी आणि मग तिची दातखिळीच बसली. आरशात आकृती आकार घेत होती. हा शेवट आहे हे तिनं ओळखलं. ती दगडी पुतळ्यासारखी नुसती उभी होती. सर्व भावनांचा निचरा होऊन गेला होता. आकृती मोठी झाली, स्पष्ट झाली, जवळ आली. दोन्ही हात पुढे केले होते. चेहरा विकृत झाला होता. डोळे वटारले होते. जीभ बाहेर आली होती. मानेवरून खाली काहीतरी लोंबत होतं. भयंकर भयंकर दृश्य. ते कोण आहे हे चंदीने ओळखलं. भयानं वेड्या मेंदूत शेवटी सत्याचा एक प्रखर झोत शिरला होता. आत्महत्या केलेल्या देशपांड्यांनी सारी वास्तू झपाटली होती. वास्तूचा कण आणि कण व्यापला होता. तिच्या सारख्याच एखाद्याची वाट पाहत ते थांबले होते. स्वतःची इच्छा पूर्ण करायला. मारा मारा मला एकदाच. हुंदके देत देत ती कशी तरी म्हणाली. वेडेवाकडे झालेले ओठ विलग झाले. दात एका क्रूर हास्यात विचकले. पांढरे गारगार हात तिच्यासाठी पुढे आले. तिच्यावरून पुढे गेले. आपण एखाद्या खोल अंत नसलेल्या पोकळीत पडत आहोत असं तिला वाटलं. एकाच वेळी ती सर्वत्र होती आणि कोठेही नव्हती. घरातून सर्व खिडक्यातून बाहेर पाहत होती. बाहेरून सर्व खोल्यात पाहत होती. खाली पडून वर पाहत होती आणि छताला टांगून स्वतःभोवती गोल गोल फिरत खाली पाहत होती. मग दृष्टी गेली. संवेदना गेल्या. हालचाल करायला शरीरच राहिलं नाही. भावना असतीलच तर ती शरीराच्या रोमारोमात भिनलेल्या बर्फाळ भीतीची होती. घरातलं आवाजाचं हालचालीचं घोंघावणारं वादळ तिच्यापासून दूर दूर गेलं होतं. शेवटी आवाज, स्पर्श, दृष्टी सर्व काही गेलं. संवेदनेची ठिणगी क्षीण क्षीण होत शेवटी मालवली. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती, इच्छा पूर्ती. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.